नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अन्यायी वाढीव घरपट्टी विरोधात कुपवाड शहरात आमरण उपोषण. जय हिंद सेनेचे चंदन चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांचा तीव्र यल्गार. विशेष प्रतिनिधी. कुपवाड, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने लागू केलेल्या अन्यायी व अवाजवी वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले आहे. या आंदोलनाला जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी सक्रिय पाठिंबा दिला असून त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात थेट रस्त्यावर उतरून यल्गार पुकारला आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये असंतोष. आंदोलकांचे म्हणणे आहे की राज्यात अनेक महानगरपालिकांमध्ये कार्पेट एरियानुसार कर आकारणी होत असताना सांगली मिरज कुपवाड महापालिकेने मात्र बिल्ट अप एरिया आणि भांडवली मूल्यावर आधारित नवीन घरपट्टी लागू केली आहे. यामुळे मालमत्ता धारकांवर प्रचंड आर्थिक भार पडला असून घरपट्टीत दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. या अन्यायकारक कर प्रणालीमुळे सर्वसामान्य जनता, व्यापारी आणि संस्थांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंदोलनाचा पुढील इशारा. महापालिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी यापूर्वी महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते. आता कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती व जय हिंद सेनेने थेट आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत महापालिका प्रशासन ही अन्यायी वाढीव घरपट्टी पूर्णपणे रद्द करत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण आणि आंदोलकांनी दिला आहे. प्रशासनाचे मौन आणि पालकमंत्र्यांचे आदेश हवेतच काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी या वाढीव घरपट्टीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. परंतु महापालिकेने या आदेशाला केराची टोपली दाखवत अद्याप कोणतीही समिती स्थापन केलेली नाही. महापालिकेच्या या ढिसाळ आणि आडमोठ्या भूमिकेमुळे नागरिकांचा क्षोभ अधिकच वाढला आहे. जय हिंद सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुपवाड संघर्ष समितीच्या या संयुक्त आंदोलनामुळे आता महापालिका प्रशासन नमते घेणार की नागरिकांचा लढा अधिक तीव्र होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सतीश भादुले यांचा रिपोर्ट. कुपवाड शहर महानगरपालिकेने या रहिवाशांच्या अंगावरती एक बोजा टाकलेला आहे. आधीच सर्वसामान्य माणूस महागाईनं भरला गेलेला आहे. त्यात या महापालिकेनं उपद्व्याप करून आपल्या ताकदीच्या जोरावरती, सत्तेच्या जोरावरती महापालिकेनं हा असणारा घरपट्टी, ही वाढीव घरपट्टी एवढी केलेली आहे ते सर्वसामान्यांना सोसणारी नाही. त्यासाठी आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन केलेलं होतं, वारंवार मागणी केलेली होती, पण हे महाप्रशासन एवढे हे आहे की त्याच्यावर कोणतीही तिने हालचाल करू शकत नाही. म्हणून आज आम्हाला कुपवाड शहर परिसर संघर्ष समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यास या महापालिकेनेच आम्हाला भाग पाडलेला आहे. अन्यायकारक घरपट्टी म्हणजे सर्व भांडवली मूल्यावरती घरपट्टी आधारलेली आहे. भांडवली मूल्यावरची घरपट्टी महाराष्ट्रात असणाऱ्या अ वर्ग महापालिकेला आहे. ते असणारे आमची महापालिका ड वर्गातली आहे आणि त्याच्यावरती असणारा हा कर लादलेला आहे. हा कर असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही आणि तो कर एवढा वाढवला 1% केलेला आहे. किमान त्याचा 0.5% तर त्यांनी या ठिकाणी करावा. दुसरी गोष्ट या ठिकाणी वापरलेली आहे ती म्हणजे पाणी पुरवठा कर. आम्ही पाणीपट्टी तर भरतोच. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे पूर्वीचे जुने नळ होते ते पूर्णतः काढून आज जवळ 5-7 वर्ष झालेले आहे. तरी पण त्याचा कर 1% त्यांनी घेतात. हा अन्यायकारकच आहे. दुसरी गोष्ट, शिक्षण उपकर आणि महाशिक्षण कर हे 2 शिक्षणाचे कर यांनी लावलेले आहेत. त्याचा एक कर पट्टा तर आम्ही मान्य करतो, पण या ठिकाणी ते 2 शिक्षण कर लावले आहेत. मूल्य जे असणारे भांडवली मूल्य होते त्याच्यावरती असणारा 1-2% या ठिकाणी लावलेला आहे. तोच तर या ठिकाणी 5% लावलेलं आहे तिने. सर्वसामान्यांना हे परवडणारी घरपट्टी नाही म्हणून निषेधासाठी आणि आमच्या असणाऱ्या मागण्या या ठिकाणी मान्य करत नाही महापालिका. म्हणून आम्हाला नाव लावायचं असतं. महापालिकेच्या विरोधात आमरण उपोषण करण्यास आम्ही बसलेलो आहोत. घरपट्टी वाढ रद्द झालीच पाहिजे. घरपट्टी वाढ रद्द झालीच पाहिजे. घरपट्टी वाढ रद्द झालीच पाहिजे. घरपट्टी वाढ करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा घरपट्टी वाढ करणाऱ्या
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं अन्यायी घरपट्टी वाढ या महापालिकेच्या नागरिकांच्या वतीने लागू केलेली भांडवली मुद्द्याच्या आधारावर या महानगरपालिकेला घरपट्टी लागण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. कारण ही महानगरपालिका दर कॅटेगरीची आहे. महानगरपालिकेनं प्रथम या महानगरपालिकेतल्या आणि विशेषतः कुपवाड शहरातल्या नागरिकांना एक विशेष पद्धतीनं आरोग्याची व्यवस्था असेल, शुद्ध पाणी पिण्याचं शुद्ध पाण्याची व्यवस्था असेल आणि रोड रस्ते गटारी स्वच्छता याच्या संदर्भामध्ये पूर्णपणे कुपवाड महानगरपालिकेनं दुर्लक्ष केलेलं आहे. कोणत्याही नागरी सुविधा जनतेला मिळत नाही आहेत. मात्र घरपट्टीची सक्तीनं वसुली करण्याच्या संबंधी उपाययोजना केलेल्या आहेत. मी या महापालिकेला एवढं सांगू इच्छितो की जर तुम्ही सक्ती करणार असाल तर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी सुद्धा परवा आम्ही घरपट्टी वाढ करणार. मी या निमित्तानं पालकमंत्री चंद्रकांत दादांना सुद्धा उलट आव्हान देतो. त्यांच्या जर हिंमत असेल तर त्यांनी या महानगरपालिकेमधल्या गोरगरीब जनतेच्या अंगावरती हे भांडवली मुद्द्यावरती घरपट्टी लादण्याचं जे षडयंत्र चालू आहे हे तुम्ही एकदा करून दाखवाच. त्यानंतर मग या महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची नाचक्की होईल की तुम्हाला विनाकारण हे परत तुम्हाला मागं घ्यायला लावल्याशिवाय या महापालिकेतला नागरिक गप्प बसणार नाही. आणि म्हणून आत्ताच हे भांडवली मुद्द्यावरची घरपट्टी रद्द करावी अशी मागणी या कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणाचा पवित्र या ठिकाणी घेतला गेलेला आणि या योग्य आणि रास्त गोरगरीब जनतेसाठी केलेल्या या संघटनेच्या मागणीला माझा जय हिंद सेना या प्रादेशिक राजकीय पक्षाच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने कुपवाडमध्ये अन्यायकारक घरपट्टीच्या विरोधात आज बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. हे उपोषण कुपवाड शहर व महापालिकेने लादलेले अन्यायकारक घरपट्टीच्या विरोधात आहे. या उपोषणाकरता जैन सेनेचे चंद्रदास चव्हाण, कुपवाड शहर राष्ट्रवादी, त्याचबरोबर चेतनदादा सूर्यवंशी, प्रशांतदादा पाटील माजी नगरसेवक, मिरजेतून माजी सभापती संगीताताई हारगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय बजाज साहेब इत्यादी लोकांनी या आंदोलनाकरता पाठिंबा दिला आहे. हे आंदोलन व सांगलीमध्ये कुपवाड महापालिका क्षेत्रातील विविध पक्षाचे राजकीय नेते पदाधिकारी आंदोलनाला जाहीररित्या पाठिंबा देत आहे. या पाठिंब्याची दखल घेऊन अन्यायकारक जी करवाढ केलेली आहे ती त्वरित रद्द करावी अशा मी या आंदोलनाच्या व उपोषणाच्या करते म्हणून मी कुपवाड शहर संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष आशु धोत्रे, उपाध्यक्ष गौरवभाऊ वनकडे, दाऊद मुजावर व तानाजी गडदे हे उपोषण करते आहोत. तरी ह्या उपोषणाची दखल घेऊन त्वरित महापालिकेनं या अन्यायकारक करवाढ मागे घ्यावी अशी विनंती करतो. समितीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने जी भांडवली मूल्यावरती जी घरपट्टी आकारलेली आहे त्याच्या विरोधात आमरण उपोषण केलेलं आहे आणि या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांची जी आर्थिक परिस्थिती आहे ही व्यवस्थित आजवर सुधारित झालेली नाही. आज महापालिका ज्या नागरिकांना सोयी सुविधा पुरवते ही अपुऱ्या प्रमाणात आहेत. आज बहुतांश भागातील एक्सटेन्शन भागात आजही ड्रेनेज व्यवस्था नाही आहे, कचरा उठाव केला जात नाही, रस्ते नाही आहे, पाण्याची पाईपलाईन नाही आहे, लाईटची व्यवस्था नाही. इतक्या सगळ्या त्यांना सोयी उपलब्ध करून आपण घरपट्टी कुठल्या मुद्द्यावरती त्यांच्याकडून जास्त आकारत आहोत हा खरा तर प्रश्न आहे. त्याचबरोबर या सत्ताधाऱ्यांचा प्रशासनाच्या वरती वरद हस्त असल्या कारणाने प्रशासन जाणून बुजून जबरदस्तीनं ही वसुली करत आहे. बहुतांश लोकांनी अपील केलेलं आहे की ही घरपट्टी आम्हाला मान्य नाही आहे. तर प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या मनाचा विचार करून ही घरपट्टी आकारणे थांबवली पाहिजे. प्रथम त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या, त्यांचं जीवनमान उंचवा आणि मगच तुम्ही त्यानंतर वसुली करावी अशी या संघर्ष समितीची मागणी आहे. आणि त्यांनी जी
घरपट्टी वाढीबद्दल सामाजिक संघटना असतील, कृती समिती असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या भागातील जनता सर्वजण या घरपट्टी वाढीविरोधात आंदोलन करत आहेत. वेळोवेळी आयुक्त, महापौर, उपमहापौर अधिकाऱ्यांना भेटी देऊन त्यांना निवेदन देत आहेत, हरकतीसुद्धा मागवलेल्या आहेत. तरीसुद्धा कोणताही निर्णय महापालिका प्रशासनानं आजपर्यंत घेतलेला नाही आणि घरपट्टी वाढी होईलच या गोष्टीवरती ठामपणे बोलत आहेत. एक 8-10 दिवसापूर्वी सांगलीचे विद्यमान आमदार यांनीसुद्धा सांगली महापालिकेच्या 90% नागरिकांनी या घरपट्टी वाढीस प्रतिसाद दिला आहे असे स्टेटमेंट दिलेलं आहे. आम्ही त्या गोष्टीचे समर्थन करत नाही. जर खरोखर दिला असेल त्याचा आम्हाला तुम्ही खुलासा करून द्यावा आणि जी वाढीव अन्यायकारक घरपट्टीचा लादलेली आहे जनतेवर, सर्वसामान्य जनता आज त्यांच्या हातातोंडाची गाठ भेट होत नाही. वाढीव घरपट्टी कुठून भरणार? अन्यायकारक आहे. ही अन्यायकारक घरपट्टी लवकरात लवकर रद्द करून याच्यावर तोडगा काढावा यासाठी मी कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने विनंती करत आहे आणि हे आमचं आमरण उपोषण जे चालू आहे तुमच्या निर्णयानंतरच पाठीमागे घेतलं जाईल असे मी ठामपणे सांगतो. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.